फायनली असा खूप दिवसांनी तो मोठा आला. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. आय होप मस्त मजेत असाल. तर आज खूप दिवसांनी असा मोठा पाऊस पडलेला आणि त्याला बघून ना खरंच खूप छान वाटलं आणि कुठेतरी मनात थोडंसं हुरूप भरून आला. आणि हे ना माझ्या पिल्ल्यांनी केलं होतं, त्याला ते खूप आवडलं म्हणून मग मी पण ते तसंच ठेवलं. ते मी काही काढलं नाही. आणि त्यानंतरनी मग मी ब्लाऊज कटिंग करायला घेतला. ब्लाऊज कट करायच्या पहिले ना मी अस्तरला पहिले तर सगळीकडे आयरन वगैरे करून घेते, जेणेकरून कुठे क्रीज वगैरे राहणार नाही. आणि जर आपण तसंच ते अस्तर जर कटिंग करून घेतलं ना, तर त्यानंतरनी ना ते जेव्हा आपण ब्लाऊज वगैरे स्टिच करतो आणि वॉश वगैरे करतो ना, तेव्हा ते थोडंसं पसरलं जातं आणि मग आपल्याला मेजरमेंट थोडंसं इकडे तिकडे होऊ शकतं. म्हणून मग पहिले तर प्रेस करून घ्यायचं. आणि इथे ना माझं पूर्ण मेजरमेंट वगैरे टाकून घेतलं आणि मी ते कट करून घेईपर्यंत ना इथे हे दोघं मस्त असे पावसात भिजून आलेले. आणि मग मी लगेच चहा वगैरे करायला घेतला आणि त्यांना मस्त असा गरम गरम वाफाळता चहा करून दिला. आणि चहा बघून ना ते खरंच खूप खुश झाले. आणि बाहेर पाऊस पडतोय म्हटल्यानंतर ना आपल्या इकडे सगळ्यांना एकच तलब होते, चहा आणि भजीची. भजी तर मी इथे काही केली नाही, पण चहा मस्त गरम गरम करून दिला त्यांना. आणि त्यानंतरनी मग थोडासा कपडा कमी पडला होता अस्तर, आणि कस्टमरने मला ना कमी अस्तर दिलेलं, सो त्यामुळेच मग आम्ही अस्तर आणायला गेलेलो. आणि हे जे घर दिसते ना ते आमचं स्वतःचं घर आहे, पण आम्ही काही कारणामुळे रेंटने राहतो. आणि वातावरण खरंच खूप छान झालं होतं, मस्त वाटत होतं बाहेर. आणि इथे ना त्याचे पप्पा त्याला ते सांग सांग भोलानाथ गाणं आहे ना ते शिकवत होते. आणि घरी आल्यानंतरनी बाहीतला थोडंसं अस्तर कमी पडलं होतं, ते कटिंग करून घेतलं. आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.